बातमी अवकाळी संदर्भातली आहे। अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 128 कोटी 65 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। राज्यातील 1,80,574 शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। राज्यामधील 96 कारखान्याकडून FRP बाबत चालढकल केली जाते। स्वाभिमानीचा आंदोलनाचा पवित्रा। केंद्राच्या गहू खरेदीला वेग आलेला असून एकाच आठवड्यामध्ये 51% वाढ झालेली आहे। NCCF विरोधामध्ये कांदा खरेदी दर महासंघाचा संताप, थेट कार्यालयावरती धडक मोर्चा, खरेदीची निविदा प्रक्रिया रोखली। अपारंपरिक रेशीम उत्पादन असून महाराष्ट्राचा देशामध्ये डंका। राज्यामध्ये 5,762 मॅट्रिक टन तुती रेशीम कोशांचे उत्पादन। अमरावती विभागामध्ये घेण्यात आले 447 मॅट्रिक टन उत्पादन। बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवरती उच्च न्यायालयाचा बडगा, कारवाईचे ठरले धोरण। राज्यामध्ये 120 दिवसांमध्ये पडताळणी अनिवार्य। मध्यरात्री वादळाचा अवकाळी पावसाचा अकोला जिल्ह्याला तडाखा बसलेला असून वीज पडून म्हैस व गाय ठार झालेली आहे। वीज पुरवठा खंडित, पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे। बार्शी टाकळी आलेगाव महानला अवकाळीचा फटका बसलेला आहे। रब्बी पिकांसह लिंबू, हळद, केळी, टरबूज, कांदा व भुईमूग पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे। तसेच केळीची झाडे उडमळून पडली। वाशिम जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाट, अवकाळी पावसाचा धुमाकूळ झालेला आहे। भिवरीमध्ये टीनपत्रे उडालेली असून उमरा येथे घरावरती कोसळले झाड, उन्हाळी पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे। आता कामगार नव्हे मालक बनणार, 75% अनुदानही मिळणार। पशुसंवर्धन विभागाची नवीन योजना, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकतेचा शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय। दीर्घ पावसामुळे बाष्पीभवन कमी झालेले असून उन्हाळ्यामध्ये तलावात टिकले पाणी, शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होते। मध्यम तलावामध्ये 4.25 तर लघुमध्ये 29 दशलक्ष घमी साठा। ई-सेवा केंद्राचे काम ठप्प झालेले असून विद्यार्थ्यांचे दाखले रखडले। 11वी प्रवेशासाठी संकेतस्थळ खुले करण्यात आले। 10 दिवसांपासून दाखल्याचे कामकाज विस्कळीत झाले। निफाड तालुक्यामध्ये उत्तर भागात विहिरींनी गाठला तळ, शेतीच्या सिंचनासह जनावरांचा चारा तसेच पाण्याचा प्रश्न गंभीर आहे। हर घर जलचे स्वप्न कागदावरतीच, येवला तालुक्यामध्ये पाणी पुरवठा ठप्प झालेला असून निधी खर्चून सुद्धा गावे तहानलेलीच आहे। 6,000पेक्षा अधिक नागरिक पाण्यापासून वंचित आहे। शेतकऱ्यांकडे खतच नाही, 539 विक्रेत्यांना नोटिसा देण्यात आल्या। अनुदानित खतांच्या काळ्या बाजाराचा संशय असून कृषी विभागाची कारवाई। दुसरी, तिसरी, चौथी व 6वीसाठी यंदापासून सर्वच नवी पुस्तके। नवीन शैक्षणिक धोरण, बालभारतीच्या नोंदवया आता बंधनकारक ठरणार। मराठी संबंधीची पुस्तके अनिवार्य। बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवरती उच्च न्यायालयाचा बडगा, कारवाईचे ठरले धोरण। राज्यामध्ये 120 दिवसांमध्ये पडताळणी अनिवार्य आहे। एल निनोमुळे यावेळी पावसाची चिंता असून शेतकऱ्यांना मिश्र पिकांचा पर्याय स्वीकारा। पीक नियोजन जागण्यासाठी कृषी विभाग ॲक्शन मोडवरती। सोयाबीनला भाव मिळतोय, पण शेतकऱ्यांना काय मिळते? दरवाढीचा फायदा केवळ तेल मिल मालकांनाच मिळतोय। ओंकार शुगर्सकडून ऊस दरामध्ये मोठी कपात करण्यात आलेली आहे। परळीमध्ये संतप्त शेतकऱ्यांच्या सत्याग्रह आंदोलनास सुरुवात झालेली आहे। 42% जादा पाऊस होऊनही हिंगोली जिल्ह्यावरती जलसंकटाचे सावट आहे। प्रकल्पामध्ये उरला 21% जलसाठा, पाण्यासाठी गावकऱ्यांची धावपळ होते। जलजीवनमध्ये कोट्यावधी रुपये ओतून सुद्धा शेकडो वाडी वस्त्या तहानलेल्याच आहे। निधी अभावी 822 कामे ठप्प झालेली आहे। 150 कोटी थकलेले असून अनेक गावातील योजना कागदोपत्रीच पूर्ण। सरकारला शेतकऱ्याची काळजी की कंपनीची, आमदार कैलास पाटलांचा सरकारवरती हल्लाबोल। गुंगराचा नांद हरवलेला असून शेतामध्ये इंजिनचा आवाज घुमला। मजूर टंचाई, शेतकऱ्यांचा यांत्रिकीकरणीवरती भर दिला जातोय। पेरणीपूर्व मशागतीला वेग आलेला आहे। पतविक्रेते स्वनिधीमधून आत्मनिर्भर झालेल्या 18,099 जणांना कर्ज। PM स्वनिधी योजनेची मनपा हद्दीमध्ये अंमलबजावणी। अवकाळी पावसाचा तडाखा, 802.10 हेक्टरवरील पिकांचे नुकसान। कृषी विभागाचा अंदाज व्यक्त होतोय। सर्वेक्षणाला वेग आलेला असून नुकसानीची आकडेवारी वाढणार। घरकुल लाभार्थ्यांसाठी गुड न्यूज, बांधकामासाठी रेती आरक्षित करण्यात आलेली आहे। वितरण झाले सुरू, गैरवापर केल्यास कारवाई होणार। वादळाचा तडाखा बसलेला असून वीज खांब कोसळले, गावे अंधारामध्ये। शेकडो घरांची पडझड झाली, कुठे टावर कोसळला तर कुठे झाडे उन्मळली। टीन शेड उडाल्याने संसार उघड्यावरती, अवकाळीने झाले मोठे नुकसान। शासकीय योजनांचा लाभ आता थेट जनतेच्या दारी 430 लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप केले जाते। चंद्रपुरामध्ये महास्वराज्य अभियानाचा जागर।
याद्या तयार. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 4,000वरती शेतकऱ्यांना होणार कर्जमाफीचा लाभ. 23,932 नियमित कर्जदारांना प्रोत्साहन मिळते. शासनाकडे माहिती सादर. मोठा दिलासा मिळतोय. फलोत्पादन अभियानाचा बूस्टर डोस. 113 शेतकऱ्यांना आधुनिकतेची कास. पारंपरिक शेतीला तंत्रज्ञानाची जोड मिळते. योजनेमधून यंत्रसामग्री आणि पॅक हाऊस योजनेचा लाभ मिळतोय. विजांच्या कडकडासह अवकाळी पावसाची हजेरी. हंगामातील धान पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. शेतकरी सापडले संकटामध्ये. पेरणीला सुरुवात पण कर्ज मिळत नाही. बँकांनी समन्वयाची भूमिका बजवावी. पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर म्हणाले. वर्धा जिल्हास्तरीय खरीप हंगामापूर्व आढावा बैठक संपन्न झाली. अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. गावागावामध्ये एकच चर्चा. शक्तीपीठ जाणार कसा. 8 तालुक्यातील 79 गावांमधून मार्ग जाणार असल्याची अधिसूचना जाहीर करण्यात आली. नुकसान भरपाई, सिंचन व्यवस्था, पूर याबाबत संदिग्धता कायम आहे. धरणातील पाणीसाठ्याला वाढलेल्या उष्म्याची झळ बसते. पाणी वापर वाढल्याने घट होते. ऑगस्टपर्यंत नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. राजापुरामध्ये दुसऱ्या दिवशी सुद्धा अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक विद्युत खांब कोसळलेले असून घरांचे पत्र उडाले. मंडणगडमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला असून महावितरणाला मोठा फटका बसलेला आहे. घरांची पडझड, झाडे कोसळून वाहतूक ठप्प झाली. गायरान जमिनीच्या बोगस व्यवहारामधून उकडले कर्ज. पारोड्यातील शासकीय यंत्रणा कारवाईच्या रडारवरती. अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा मदतीची आहे. बडगावमध्ये 4,038 हेक्टरवरील रब्बी पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. सुमारे 6.86 कोटींचा फटका बसलेला आहे. केळी व पपई लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल. आखरोड परिसरामध्ये पारंपरिक पिकांना पर्याय. रत्नागिरीमध्ये सुद्धा अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला असून चिपळूण, लांजा परिसरामध्ये मुसळधार सरी. घरांचे मोठे नुकसान झाले. आंबा बागायतदार हवालदिल झाले. धरण उशाला पण आवाहीकरांच्या घशाला कोरडत. जलजीवनची कोट्यावधी रुपयांची योजना ठप्प झालेली आहे. विहिरी पाण्याने तुडूंब तर नळांना ठणठणाट. कांद्याला भाव नाही. बाजार समितीत शेतकऱ्यांसाठी या लिलाव बंद पाडत संचालकांचे प्रतिकारात्मक पुतळ्यांचे दहन. कांदा उत्पादकांना 1,500 रुपये अनुदान द्या. सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अन्यथा आंदोलन करू. भारत दिघोडे म्हणाले. मागेल त्याला सौरपंप नव्हे, मिळेल त्याला सौरपंप. गडहिंग्लज उपविभागातील शेतकरी आक्रमक झाले. योजनेचा फज्जा उडतोय. पिके जळाली. ऊस उत्पादकांची 12,779 कोटींची बिले थकलेली असून साखर कारखानदारी आर्थिक अडचणीमध्ये. महाराष्ट्रात थकबाकीचा आकडा तिप्पट. राखीव अभयारण्यातूनच गवे सैरभैर. गव्यांसाठीच्या जागतिक व्यवसाय स्थळावरती संकटाचे सावट. शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही. आमदार अर्जुन खोतकर. खरीप हंगामासाठी प्रशासनाने सज्ज राहावे. सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ 35% साठा. नाशिक जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये घट झालेली आहे. पाणी टंचाईची होणार तीव्र. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.